तर बरेच पहिल्याच्यामध्ये आपण सिंगल टॉन सेट, एम्प्टी सेट और नल सेट म्हणतो आपण त्याला. त्यानंतर फायनाईट सेट, इनफायनाईट सेट अँड इक्वल सेट या संचांची या ठिकाणी आपण माहिती पाठीमागच्या तासिकेतून थोडक्या ठिकाणी घेतलेली आहे. नाव वी लर्न दॅट अबाउट सबसेट. तर त्याच्या अगोदर थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी वेन डायग्राम पण या ठिकाणी आपला काढता येते. पण वेन डायग्राम आपण आताच अभ्यास करून काय अडचण नाही, त्याला आपण वेन चित्र म्हणतो. ओके, वेन चित्र. ओके, तर वेन डायग्राम म्हणजे नावच आहे. वेन डायग्राम म्हणजे काय नाही, नेम ऑफ द सायंटिस्ट मॅथमॅटिशियन. तर त्यांनी शोधलेलं जे काही चित्र आहे, त्या जे काही संच वगैरे दाखवले. ओके, तर असे किंवा एकत्रित संच वगैरे दाखवले. काही संच असतील, समजा असे समजा ए इज इक्वल टू एक सेट आहे 2, 3, 4 आणि संच बी इज इक्वल टू एखादा संच आहे 1, 2, 3, 4, 5. तर या संचाला कसं दाखवायचं? समजा आपण एक असा मोठी आकृती काढली चौकोन वगैरे, त्यानंतर हा याच्यातले सगळे घटक या ए मध्ये आहेत. म्हणजे बी मधले 2 पण आहे, तर 3 पण आहे आणि 4 पण आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही घटक आहेत. म्हणजे या दोघांच्या कॉम्पॅरिझन मध्ये बी हा मोठा झाला कोणापेक्षा, ए पेक्षा, म्हणून आपण याला नाव दिलं बी. मग छोटे एक चित्र काढल्या ठिकाणी आपण मध्ये ह्याच्याच गर्भशया तर 2, 3, 4 असं काढलं. राहिलेली एलिमेंट 1 and 5 असं बाजूला या ठिकाणी लिहून टाकलं. इथं नाव दिलं आपण ए. म्हणजेच ए हा बीचा सबसेट आहे. ओके, म्हणजेच ए मध्ये बी मध्ये ए हा काय होऊन जातो, इन्क्लूड होऊन जातो, समाविष्ट होऊन जातो. याच्याबद्दलची आपण थोडक्यात स्टडी या ठिकाणी करता येते. तर अशा अनेक किंवा कोणी वर्तुळ काढून, कोणी ट्रायंगल काढून किंवा कशाही प्रकारच्या ठिकाणी आपला आकृत्या काढून या ठिकाणी वेन डायग्राम स्टडी करता येते. वेगवेगळ्या कोणी काहीच नाही तर डायग्रामच्या मार्फत काही उगाच कशाही प्रकारच्या आकृती काढून जर आपण एलिमेंट्स या ठिकाणी दाखवले तर त्या ठिकाणी वेन डायग्राम्स तयार होतात. तर अशा प्रकारचं रिलेशन दाखवण्यासाठी आपल्या ठिकाणी काय करता येते, वेन डायग्राम काढता येते. तर काही वेळेस काय असतात, दोन्ही संच आता या ठिकाणी पाहिलं की ए पेक्षा बी हा मोठा झाला. कारण का, ए मधले सर्व एलिमेंट घटक कोणामध्ये या ठिकाणी बी मध्ये आहे, म्हणून ए इज अ सबसेट ऑफ बी. म्हणजे आपल्या ठिकाणी डायरेक्ट अगोदर या वेन चित्राच्या माध्यमातून म्हणजे वेन डायग्रामच्या माध्यमातून समजून घेता आलं की ए मधले जेवढे घटक आहेत कोण कोण आहेत 2, 3, 4 त्याच्याच रिलेशन मध्ये असणारे 1, 2, 3, 4, 5. ओके, तर हे तिन्ही घटक याच्यामध्ये आहेत, म्हणून बी हा ए चा मोठा संच झाला आणि बी हा लहान, ए हा लहान झाला. म्हणून अशा प्रकारच्या दोघांमध्ये जर आपण कंपॅरिझन करायचं म्हटलं संच आणि उपसंच, त्याला आपण बॉस म्हणतो. तर अशा प्रकारच्या ठिकाणी या दोघांची कंपॅरिझन करण्यासाठी कोणत्या पदचा अभ्यास या ठिकाणी आपण करू शकतो त्याच्याबद्दलच्या ठिकाणी आपला माहिती थोडक्यात घ्यायची आहे. तर वेन डायग्रामचा पुढे आपला ऑपरेशन ऑन सेट पाहत असताना इंटरजेक्शन किंवा युनियन सेट हे पाहण्यासाठी आपल्या ठिकाणी 2 युनियन ऑफ 2 सेट किंवा इंटरजेक्शन ऑफ 2 सेट हे वेगवेगळ्या किंवा डिसजॉइंट सेट या सगळ्या संच दाखवण्यासाठी ऑपरेशनमध्ये आपल्या वेन डायग्रामचा फार मोठा फायदा होतो. आता इथं फक्त आपल्या ठिकाणी सबसेटच्या बद्दल थोडक्यात आपल्या ठिकाणी माहिती करून घेतली की सबसेट कसा असतो. ओके, तर आता पाहूया आपण सबसेट.
याला आपण उपसंच म्हणतो. काय म्हणतो ठिकाणी? उपसंच. तर आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. तर समजा आपल्याकडे एक संच आहे, ए बी सी डी ई एफ. त्यानंतर बी एक संच आहे, याच्यामध्ये आपण ए इज घेतला फक्त. तर याच्यामध्ये आपण थोडक्या दोघांमध्ये कॉम्पॅरिझन पाहिलं तर ए इज बिलॉंग्स टू ए आणि ई ऑल्सो बिलॉंग्स टू ए. म्हणजे एव्हरी एलिमेंट कोणाचा इन सेट बी, ओके, इन द सेट बी एव्हरी एलिमेंट कंटेन इन सेट ए, ओके, बट डू नॉट एव्हरी एलिमेंट ऑफ ए सेट ए डू नॉट कंटेन इन सेट बी. ओके, ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये नाहीये, मात्र बी मधला प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये आहे. देअरफॉर ए इज अ बॉस. काय झालं या दोघांमधला? ए हा मोठा झाला आणि बी हा लहान झाला. म्हणजे म्हणून या ठिकाणी ए इज अ बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. ओके, मग अशा वेळेस आपल्याला म्हणता येते बी हा उपसंच आहे कोणाचा? ए चा. आणि याला सिम्बॉलिकली कसे दाखवतात बरे? असे दाखवतात. ओके, बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, बी हा ए चा सबसेट आहे, उपसंच आहे. बी हा ए चा उपसंच आहे. किंवा जर बी मधले प्रत्येक एलिमेंट हा कोणामध्ये येत असेल? ए मध्ये येत असेल तर, किंवा ए मधले एलिमेंट बी मध्ये येत असतील तर ए हा बी चा उपसंच होईल. आता या ठिकाणी बी चे एलिमेंट ए मध्ये येत आहेत म्हणून बी हा ए चा उपसंच आहे. अशा प्रकारे आपला थोडक्यात डेफिनेशन घेता येईल कोणाची? सबसेटची. उपसंच म्हणतो आपण त्याला. लेट. तर काय करूया आपण? दोन संच या ठिकाणी गृहीत धरूया की त्या माध्यमाने या ठिकाणी आपल्याला समजून सांगता येईल. लेट सेट ए अँड सेट बी आर एनी टू सेट. काय ठिकाणी? लेट ए अँड बी आर एनी टू सेट इफ, म्हणजे इफ असं कधी धरलं आपल्या ठिकाणी. इफ जर असं होत असेल काय? द एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इफ सेट ए कंटेन सेट ए किंवा बी कशा प्रकारचा आपण लिहू शकता? कंटेन एव्हरी एलिमेंट ऑफ इन सेट बी. ओके, सेट ए कंटेन काय? सेट ए हा कंटेन करत असेल. काय कंटेन करत असेल? बी मधला प्रत्येक एलिमेंट हा काय असला पाहिजे? ए मध्ये असला पाहिजे. देन we set to be, okay, we set to be set B is subset of set A. तर आपला म्हणता येते की संच हा बी हा ए चा उपसंच आहे. असं लिहिलं आपण. सेट ए कंटेन एव्हरी एलिमेंट of in set B, then we set to be set B is a subset of set A. तर अशा प्रकारे थोडक्यात डेफिनेशन आपण ठिकाणी घेतली कोणाची? सबसेटची. लेट सेट A and B are in two set, then if is a set A contain every element of set in B, then we set to be set B is a subset of set A.
ओके. समजा ह्याला आपण असं मराठीत लिहिलं, समजा संच ए आणि संच बी हे कोणतेही दोन संच असतील, कॉमा, जर काय, जर संच बी मधील प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर बी हा ए चा उपसंच होतो. ओके. संच ए आणि संच बी असे कुठलेही दोन घटक असतील आणि जर संच बी मध्ये प्रत्येक घटक संच ए मध्ये येत असेल तर बी हा ए चा काय होतो ठिकाणी उपसंच होतो. तर याला लिहायचं कसं, बी इज अ सबसेट ऑफ ए. काय लिहायचं ठिकाणी, बी इज अ सबसेट ऑफ ए. याचं वाचन कसं करायचं, बी इज सबसेट ऑफ ए. ओके. बी हा ए चा उपसंच आहे, असं ठिकाणी आपल्याला लिहिता येते. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल पण या ठिकाणी थोडक्यात घेतलं होतं की कशा प्रकारे आपण सिम्बॉलिकली कसं काय डिनोट करतोय किंवा रीडिंग कशी करतोय आपण भाषेमध्ये. बी इज अ सबसेट ऑफ ए. बी हा ए चा उपसंच आहे. एक छोटंसं एक्झाम्पल पण आपण याच्यावरती घेऊया की नेमकं कशा प्रकारच्या ठिकाणी दाखवता येतं. समजा ए मध्ये घेतला आपण 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर बी मध्ये घेतला आपण या ठिकाणी 2 4 इवन नंबर घेतले फक्त. तर आता या ठिकाणी पाहिलं तर ए हा एवढा संच आहे आणि बी मध्ये फक्त 3 एलिमेंट आहेत. नंबर ऑफ ए काढला आपण, किती एलिमेंट आहेत, 7 आहेत. नंबर ऑफ बी काढला तर 3 आहे, फक्त 3 एलिमेंट आहेत, 3 घटक आहेत. तर ए मधला प्रत्येक घटक कोणामध्ये आहे, बी मध्ये आहे. बी मधला प्रत्येक घटक हा ए मध्ये आहे. जर पाहिलं 2 पण आहेत, त्यानंतर 4 पण आहे, त्यानंतर पुढे पाहिलं तर 6 पण आहे. म्हणजे ए इज कंटेंट एव्हरी एलिमेंट ऑफ इन सेट बी. बी मधला प्रत्येक घटक हा ए मध्ये आहे. ओके. म्हणून ए हा इथं काय झाला ठिकाणी बॉस झाला आणि बी हा काय झाला छोटा झाला. म्हणून बी इज अ सबसेट ऑफ, याला असं दाखवतो आपण, लिहितो सिम्बॉलिकली, बी इज अ सबसेट ऑफ ए. याला रीडिंग कसं करायचं, बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे बी हा ए चा उपसंच आहे. बी हा ए चा उपसंच आहे, अशा ठिकाणी आपल्याला लिहिता येते किंवा सांगता पण येते ना. तर अशा प्रकारची डेफिनेशन, इफ टू सेट ए अँड बी आर इन टू सेट, set A contain every element in set B, then we set to B, set B is a subset of set A. तर अशा प्रकारची व्याख्या पण करता येईल आपला. संच 2 संच असतील, एका संचामध्ये दुसऱ्या संचातील प्रत्येक घटक असतील तर तो जो संच आपल्या स्वतःमध्ये सगळे एलिमेंट इन्क्लूड करून घेतोय तर त्या संचाला आपला काय म्हणते ठिकाणी उपसंच अशा ठिकाणी आपला म्हणता येते. एक छोटा संच होतो आणि एक मोठा संच या ठिकाणी होत असतो. नाव तर याच्यावरती एखादी संच दिला आणि त्या संचाचे तुम्हाला सबसेट तयार करायला सांगितले तर हाऊ मेनी पॉसिबल सबसेट ऑफ द गिवन सेट. ओके. एखादा संच दिल्यानंतर
कोण उपसंच होऊ शकतात किंवा राईट द पॉसिबल सबसेट असं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. क्वेश्चन घेतला आपण समजा राइट द possible subset of given set. Okay, दिलेल्या संचाचे शक्य तेवढे उपसंच लिहा. ओके, एखादा संच दिला आपला, त्या संचाचे आपल्याला काय करता आले पाहिजे, ठिकाणी उपसंच लिहिता आले पाहिजे. तर कशा प्रकारचे लिहिणार ठिकाणी आपण समजा एक संच दिला आपला ए नावाचा, त्याच्यामध्ये एलिमेंट घेतले आपण 1 2 3. ओके, तर आता हे जे सबसेट आपल्या ठिकाणी तयार करायचे, समजा आपण दुसरा संच घेतला की 1. ओके, तिसरा घेतला आपण याच्यासाठी 2, नंतर 3. एक एक एलिमेंट वापरून की आपण सुरुवातीला संच बनवले. नंतर ई घेतला की असे संच बनवायचे की प्रत्येक संच हा एचा उपसंच झाला पाहिजे. कोणाचा? एचा. अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला संच बनवायचे. तर ए मध्ये घेऊया आपण 1,2, हे पण होऊ शकतो पॉसिबल जेवढे आहे तेवढे. त्यानंतर एफ 1,3, त्यानंतर जी घेतला आपण 2,3. ओके, नंतर एच घेतला आपण 1,2,3. ओके, हे पण चालते कारण का एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा काय असतो ठिकाणी उपसंच असतो. अँड लास्टली ओके 5. ओके, काही नाही रिक्त संच. रिक्त संच हा प्रत्येकाचाच काय असतो ठिकाणी उपसंच असतो. तर अशा प्रकारच्या ठिकाणी किती सबसेट बनवले मग आपण? 1 2 3 4 5 6 7 8. जवळपास 8 या ठिकाणी असं कोणता राहिला का? 1 2 3. ओके, 1,2, नंतर 1,3 2 3. ओके, 1 2 1 3. ठीक आहे. तर जवळपास एवढे सबसेट या ठिकाणी तयार होतात आपल्यासाठी पाहिले तर आपण. तर याच्यावरती आपण या ठिकाणी पॉईंट घेऊ शकतो. काय प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. त्याचे मी एच लिहिला म्हणजे काय लिहिलं मी या ठिकाणी ए जशा तसा लिहून टाकलाय. ओके, म्हणजेच एव्हरी प्रत्येक सेट सबसेट ऑफ इटसेल्फ. ओके, प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. ओके, अँड दुसरा पॉइंट एव्हरी नल सेट किंवा एम्प्टी सेट सबसेट ऑफ every empty set subset of any set any
नॉन एम्प्टी सेट. रिक्त संच हा कोणत्याही संचाचा उपसंच असतो. ओके. तर अशा प्रकारे आपला सबसेट तयार करता आले पाहिजे किंवा आपण बनवता आले पाहिजे. तर एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. ओके. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो, नेवर प्रॉब्लेम. अँड एम्प्टी सेट, कारण का याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे याचं काय नाव या ठिकाणी सबसेट, म्हणजे याच्यातला प्रत्येक एलिमेंट याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके. कारण याच्यामध्ये एलिमेंटच नाही, म्हणून एम्प्टी इज अ सबसेट ऑफ एनी नॉन एम्प्टी सेट. ओके. तर अशा प्रकारे आपला थोडक्यात पूर्ण जेवढे काही सबसेट तयार होतात हे या ठिकाणी आपलं फॉर्म करता येते किंवा लिहिता येते. नाव तर छोटंसं होमवर्क की याच्यावर तुम्हाला अशाच प्रकारचे सबसेट बनवायचे. राईट द पॉसिबल सबसेट ऑफ द गिवन सेट. ओके. खाली आपण काही संच देणार आहोत, त्याचे तुम्हाला ठिकाणी सबसेट बनवायचे 1, 2. A, B, C. तर अशा प्रकारचे 5 संच दिले. तुम्हाला याचे सबसेट फक्त तयार करायचे आणि त्यांचं रिलेशन आपल्या ठिकाणी फक्त सांगायचं आहे. तर उद्याच्या नंतरच्या तासिकेमध्ये आपल्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी ऑफ सेट या ठिकाणी आपण थोडक्यात स्टडी करूया. याच्यासाठी आपल्याला एवढंच बस झालं. एकच व्याख्या या ठिकाणी आपण लर्न केली आणि वेन डायग्राम थोडक्यात स्टडी केली की व्हॉट इज अ सबसेट, उपसंच कशाला म्हणतात याच्यावरती खाली नावं देऊन किंवा नावं न देता त्या ठिकाणी तुम्हाला कर्ली ब्रॅकेट काढून करता येतात. तर तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल अशा प्रकारसाठी त्याला जमून घेऊन तुम्ही जास्तीत जास्त काही प्रमाणात करावं आणि जे पूर्ण करून दाखवायचे. तर थँक्स. द नेक्स्ट पार्ट विल बी टुमॉरो कंटिन्यू. ओके. बाय.